मी करणार आहोत. या ऐकूया ओमकार शेट्टी सरांचा आवाज. धन्यवाद. पहिला चेंडू आणि अगदी डॉट जात असताना एक चांगली सुरुवात करतोय केजू मुंडे. तुमच्या तेजानं तळपतो पुरंदराचा माता, सह्याद्रीच्या कडेकपारी सांगता शंभूराजे तुमच्या पराक्रमाची गाथा. पाहुणी शौर्य तुमचं मृत्यू नतमस्तक झाला आणि मृत्यूलाही जिंकून शंभूराजा मृत्युंजय झाला. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांना दुपारच्या सत्रामध्ये जय श्रीराय आणि मॅच आपण एन्जॉय करतोय. आगासन विरुद्ध स्वर्गीय सतीश दादा पाटील प्रतिष्ठान या टीम मध्ये. आणि बॉल हवेत आणि विशाल पाटील मैदानातून बाहेर. पहिला धक्का लागत असताना टीम वडवली क्रिकेट संघाला. डॉट बॉलच्या बरोबरीने आणि नंतर नेक्स्ट बॉल वरती विशालला शॉर्ट ऑफ लेंथ आणि मिड विकेटला बरोबर फिल्डर सजून पूल करण्यास भाग पाडलं आणि एक मोठी विकेट ऍड होतीये केजू मुंडेच्या खात्यामध्ये. पहिल्या बॉलवरती डॉट, दुसऱ्या बॉलवरती मोठी सफलता आणि हा रिप्लाय एसएमडी टीम तुमच्या समोर दाखवत असताना स्क्रीनवरती बॉल उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आले मिड विकेटला. अतिशय सुंदर जजमेंट आणि एक चांगला झेल फिल्डर दिनूच्या माध्यमातून, टिनू बेडेकरच्या माध्यमातून. आणि फलंदाज बाद झाल्यानंतर न्यू बॅट्समन इंटर होतोय. नंबर 3 वरती कमलेश पाटील मैदानावरती दाखल झालाय. सुरुवात अतिशय धक्कादायक आणि अतिशय नाजूक ती म्हणजेच टीम वडवली ब क्रिकेट संघाची आणि केजू मुंडेची एक दर्जेदार सुरुवात या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलर सज्ज होईल केजू मुंडे. क्षेत्ररक्षण जर आता पाहिलं मिड विकेटला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला सजवत असताना एक खेळाडू डीप लॉंग ऑफला ओमकार. बॉलिंग ट्रॅक वरती केजू आणि त्याच्या समोर फलंदाजीसाठी सर्ज झाला बॅट्समन ऋतिक पाटील. ओव्हर द विकेट आणि यावेळी ऋतिक पाटीलच्या बॅटमधनं एक मोठा फटका ऑन साइडला. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या बॉलवरती कोण आउट झालाय तो विचार नाहीये. समोर केजू मुंडे तो विचार मनामध्ये नाहीये. ऋतिक पाटील एकच सांगतोय, इट इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ बिग यू आर, इट इज इम्पॉर्टंट हाऊ बिग यू प्ले. षटकारानं आगाज करत असताना अगदी रुबाबाद संघ वडवली. कमबॅक पुनरागमन टीम स्वर्गीय सतीश दादा पाटील प्रतिष्ठान वडवली ब क्रिकेट संघाचं. ऋतिक पाटील अगदी कमी वयामध्ये टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये एक वेगळी छाप सोडणारा खेळाडू. कारण अलीकडच्या काळात विके प्रतिष्ठान वर्सेस जागृती डोंबिवली अशी मॅच होती. फायनलचा सामना आणि एका हाती जिंकून दिला होता. भालगावच्या मैदानावरती 1 बॉल 5 रनची गरज असताना षटकार मारून टीम जागृती स्पोर्टला चॅम्पियन बनवलं होतं. म्हणजे व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील अगदी छाप सध्याच्या घडीला सोडू लागलाय हा खेळाडू ऋतिक पाटील. आणि म्हणूनच म्हटलं जातं ना परब सर, काही स्वप्न वयावरती नाही तर तुमच्या जिद्दीवरती अवलंबून असतात. आणि हा खेळाडू जिद्दी आहे, हा खेळाडू हट्टी आहे आणि आपल्या गावाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मैदानावरती उतरलो आहे हे सांगत असताना ऋतिकनं ठोकलाय पहिल्या बॉलवरती षटकार. धावसंख्या धावफलकावरती 6 षटकारांना सुरुवात झाली आहे टीमच्या टोटलला. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता केजू मुंडे हा विचार करत असेल की कशा प्रकारे आता रोखलं जावं. ते म्हणजेच फलंदाज ऋतिक पाटीलला शॉर्ट ऑफ लेंथ होता, हुक केलं, फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. केजू मुंडे सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आता फिल्डिंग जर आपण पाहिली लॉंग ऑफ आणि ऑन साइडला लॉंग ऑन विशेप मध्ये केजू मुंडे सज्ज. आणि यावी आपल्या टप्प्यावरती दिशेवरती नियंत्रण अतिशय सुंदर पाहायला मिळतं केजू मुंडेचं.
प्रीमियर कॉलनीच्या मैदानावरती ठाणे विरुद्ध रायगड स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकातील मॅच याच खेळाडूंना जिंकून दिली. आणि असं म्हटलं जातं की जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावरती उभे राहतात ती माणसं कधी कधी कोसळतात, पण जी माणसं स्वतःच्या पायावरती उभे राहतात त्यांना पडण्याची भीती नसते. आणि अगदी याच खेळाडूच्या आधारावरती आगाचा संघ उभा आहे. आणि ऋतिक पाटीलचा हा फटका मागच्या डॉट बॉलचं दिलं उत्तर, चेंडू जातं डीप मिड विकेटला. आउटफील्ड फास्ट फुलडप प्रयत्न करतात. तिसऱ्या टप्प्यावरती चेंडू उचलण्यामध्ये यश आलं. तोपर्यंत 3 रन पूर्ण करत असताना संघ वडवली ब आणि धावसंख्या 3 ने पुढे जाते 9 या आकड्यावरती. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाजीसाठी सज्ज झाला कल्पेश पाटील. कल्पेश पाटील 12th मान थोडंसं लक्ष असू द्या, कारण पहिल्या बॉलवरती विकेट गेली. कमलेशला थोडंसं थांबवलं वडवली ब टीमनं आणि या मॅचमध्ये प्रमोट केलं. मागच्या मॅचमध्ये 4 बॉलमध्ये 300च्या स्ट्राईक रेटनं ज्यांना 12 रन केल्या तो कल्पेश पाटील आलाय. केजू मुंडे त्याच्या समोर शफल झाले. ऑन साईडला हुक करायचं होतं, बॉल हवेमध्ये आणि कॅच ड्रॉप. अगदी भरपूर वेळ होता झेलसाठी आणि हा झेल इथे निसटलाय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर जीवनदान आणि त्याचबरोबरीनं एक सिंगल देखील वडवली टीमच्या धावफलकावरती. पहिलं षटक केजूचं अतिशय चांगलं राहिलं. एक षटकार जरी आला असला तरी त्यांना 10 धावा खर्च केल्या आणि एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं. अगदी जी महत्त्वाची विकेट होती, बॅकबोन होता वडवली संघाचा, टीमचा मास्टर ब्रेन विशाल पाटील, त्याला शून्यावरती मैदानातून माघारी केलं केजू मुंडेनं. आतापर्यंत 230 षटकं पूर्ण झालेत आणि त्यामधला लेखाजोखा जर आपण पाहिला विकेट्स आणि स्कोर्समध्ये षटकार चौकार सगळी काही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना ते म्हणजेच अशोक पाटील सर फ्रॉम फडकेपाडा. या स्पर्धेमध्ये अर्धशतकाची कुठेतरी प्रत्येकजण वाट पाहत होता आणि ते पहिले अर्धशतक दाखवलं विजय गायकवाड तिसगावच्या खेळाडूंना. मागचे काही दिवस तिसगाव टीम भरपूर चर्चा करत होती विजय गायकवाडच्या फॉर्मबद्दल. आज त्या सगळ्यांना त्यानं उत्तर दिलं, भूलो मत मैं शेर हूं बस मेरे दहाड़ने की देर है. आणि अगदी डरकाळी फोडत असताना अर्धशतक झळकावलं विजय गायकवाडनं आणि या स्पर्धेतला तो पहिला खेळाडू ठरला ज्याच्या नावावरती या स्पर्धेतलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. प्रेक्षकांनी ओसांडून वाहणारं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय जिथे आपण एन्जॉय करतोय 23व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी गावदेवी खाडी चषकाची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत लागली आहे 10. खाडी चषकाबद्दल आपण बोलू तितकंच मी म्हणेल अगदी कमी आहे. मग ही स्पर्धा अगदी एक वेगळा आदर्श नेहमीच दरवर्षी काही ना काही नवीन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. त्यामुळे या स्पर्धेबद्दल देखील 2 शब्द या षटकानंतर आपण नक्कीच म्हणण्याचा प्रयत्न करू. 1 ओव्हरमध्ये रन झाले 10. वळूया मॅचकडे. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतं बॉलर नागराज बोंडे. यष्टीरक्षक निल्सन मडवी. यष्टांच्या मागे एक शॉट फाईन लेग, एक शॉट थर्डमॅन, एक गली आणि एक शॉट पॉइंट आणि एक शॉट फाईन लेग. ऑन साईडला हुक केलाय, फिल्डर नाहीये, बॉल नक्कीच जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एका टप्प्यावरती बॉल लॉंग लेग सीमा रेषा पार चौकार येतोय. फलंदाज कल्पेश पाटीलच्या बॅटमधून कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता उपद्रव या मॅच मध्ये घडवतोय फलंदाज कल्पेश. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. टीमची टोटल 14 पहिल्या षटकामध्ये 10 होत्या. पहिल्या बॉलवरती चौकार आला. 14 लॉस ऑफ 1 विकेट. टीम बॅटिंग करते वडवली ब. अगासनं नाणेफेकी जिंकून त्यांना इन्व्हाइट केलाय फलंदाजीसाठी खाडी चषकातील दुसऱ्या मॅच मध्ये. समोरच्या दिशेनं अजून एक चांगला फटका, मात्र लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक आलेत ओमकार चेंडूवरती ज्याचा आज वाढदिवस आणि त्या ओमकारला पूर्ण आमच्या कॉमेंट्री पॅनलच्या वतीनं गावदेवी क्रिकेट संघ खाडी या स्पर्धेचे प्रणेते दिनेश हिरामन पाटील साहेबांच्या वतीनं आणि तमाम क्रिकेट चाहत्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यानं पाहिलेली सगळी स्वप्न सत्यामध्ये साकारली जावी हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. विश यू हॅपी बर्थडे डिअर ओमकार. ऑन साईडला पुन्हा एकदा बर्थडे बॉल येईल बॉलवरती लॉंग ऑनला ओमकार. तोपर्यंत 1 रन ऍड होईल आणि टीमची टोटल 1 ने पुढे जातीये. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 17.
1.3 षटकांचा खेळ अजूनपर्यंत पूर्ण झालाय. 5 ओव्हरची मॅच आहे. वडवली विरुद्ध आगासन. जेव्हा जेव्हा समोर येतात क्रिकेटचं द्वंद्व युद्ध प्रेक्षकांना पाहायला मिळतं. आणि कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये संघ कोणताही असो, अगदी प्रत्येक गाव अगदी उराशी स्वप्न घेऊन येतो आणि क्रिकेट डेव्हलप होताना या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती नक्कीच पाहायला मिळतं. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, मात्र दिशेवरती नियंत्रण थोडंसं हरपलं नागराज मुंडेचं आणि अंपायरचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. रन मशीन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेट विराट कोहलीचा हा जर्सी नंबर 18 धावफलकावरती. ऋतिक ऑन स्ट्राईक. हा फुल टॉस होता. एक वेगळ्या शैलीनं ऑन साईडला वळवलं. अगदी बॉल ऑफ साईडला यॉर्कर होता, त्याला लोव फुल टॉस बनवून ऑन साईडला खेचलं. बॅटिंग करत असताना ऋतिक पाटीलनं फुटवर्कचा अतिशय सुंदर वापर. मागच्या मॅचमध्ये देखील ज्यावेळी विकेट्स थोड्या लवकर गेल्या त्यावेळी अशाच प्रकारे बॅटिंग केली होती. मात्र त्यावेळी फलंदाज वेगळे होते. कमलेश होता. कमलेशच्या जोडीने विकासला खेळताना पण पाहिलं. अगदी एक चांगलं टार्गेट सेट केलं आणि ते रोखलं गावदेवी कौसा संघाच्या विरुद्ध. पहिल्या मॅचमध्ये अगदी संघर्ष करून हा संघ वरती आलाय, तो म्हणजेच आगासन. त्यामुळे पराजय काय त्यांनी अगदी जवळून पाहिलंय. अजून एक सुंदर बॉल, मात्र त्याच्यावरती फटका देखील तितकाच सुंदर आहे. ऑफ साईडला बॉल होता. अगदी जसं झाडू मारावा तसा हा बॉल खेचला ऋतिक पाटीलनं आणि मिड विकेटला येतोय ऋतिकच्या बॅटमधून 4 रन. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 5 बॉलमध्ये 15 वरती इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतोय. 4 बॉलमध्ये कल्पेशने केलेत 8. 24वा धावफलकावर. एक विकेट अगदी शून्यावरती गेली तरी देखील फरक पडत नाहीये. युनिटी स्ट्रेंथ असं म्हटलं जातं ना, टीम वर्क मेक ड्रीम वर्क, ते या संघाकडे आहे. आणि त्या संघाचं नाव आहे वडवली ब. आणि अपयशांसमोर थांबेल ते नाव वडवली कसलं. अजून एक चौकार येतो ऋतिक पाटीलच्या बॅटमधनं. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. अँड आफ्टर 2 ओव्हर 14.00 या सरासरीनं 28 धावा. 1 गडी गमावत असताना स्वर्गीय सतीशदादा पाटील प्रतिष्ठान वडवली. ची अफाट गर्दी पाहिल्यानंतर एकच म्हणेल, जेथे होते टेनिस क्रिकेटचे सामने पाहायला प्रेक्षकांची गर्दी, तोच आपल्या सर्वांचा आवडता चषक गावदेवी खाडी. दिनेशदादा पाटील हे नेतृत्व खूप आहे खास, कारण खाडी गावाचं आयोजन नेहमीच असतं मित्रांनो झकास. गावदेवी चषक खाडी या नावातच मोठा मान आहे, कारण टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक प्रेक्षकाला इथे मोठा सन्मान आहे. या टुर्नामेंटची चर्चा होते दिवस रात्री. 23 वर्षाची परंपरा अशी पुढे हीच चालत राहील, ही आहे पूर्ण खार्डी गावाला दिनेशजी पाटील यांची खात्री. आणि अगदी या सगळ्यांच्या संकल्पनेतून एकत्रित येऊन खाडी चषकाचा हा अद्वितीय क्रीडा सोहळा 23व्या वर्षामध्ये ही परंपरा आणि ही क्रिकेटची अद्वितीय वाटचाल अजूनही सातत्यानं सुरू आहे. सेकंड स्पेलमध्ये केजू मुंडेला बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलं षटक 10 धावेचं केजूचं राहिलं. एक विकेट विशालची त्याला मिळाली. समोर कल्पेश आणि पहिलाच बॉल. केजूचं स्वागत अगदी धूमधडाक्यात बॅटन पॅड मध्ये होता. ऑन साइड लाडवा बॅटनं खेचून काढला हा बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून बॉल जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 34. केजू मुंडे अगदी मजबूत कडीवरती वार करत असताना संघ वडवली. चांगली बॅटिंग होती. एका बाजूला ऋतिक, दुसऱ्या बाजूला कल्पेश. 34 धावेची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी. आणि तदनंतर केजू मुंडेनं दिलं उत्तर.
मागच्या षटकाराचा वार पलट वाराचा खेळ आता सुरू झालाय. खाडी चषकामध्ये आगासन आणि वडवलीमध्ये षटकाराचं उत्तर दिलंय केजू मुंडेनं. धक्का लागतो दुसरा कल्पेश पाटीलच्या नावानं वडवली ब टीमला. आता कुठेतरी आगासनचे जे समर्थक आहेत ते देखील म्हणत असतील ना चांद चाहिए ना फलक चाहिए, मुझे बस केजू मुंडे की गेंदबाजी की एक झलक चाहिए. आणि आता ती झलक त्याला दाखवावी लागेल एक चांगली बॉलिंग करून टीम आगासनसाठी. कारण ज्या ज्यावेळी आगासनसाठी केजूची बॉलिंग चांगली होते त्या त्यावेळी हा संघ अगदी हावी ठरताना दिसला प्रतिस्पर्धी टीमवरती. आणि आज त्यांच्या समोर आहे या कल्याण डोंबिवली क्रिकेटमधली एक महासत्ता. चेंज द गेम वडवली बी ओव्हर द विकेट. आणि यावेळी फटका चांगला. प्रत्येक खेळाडू आज आक्रमण करताना दिसतोय. दुसरा षटकार येईल फलंदाज ऋतिक पाटीलच्या बॅट मधून केजू मुंडेच्या विरुद्ध. पहिल्या मॅच मध्ये शून्यावरती बाद झाला ऋतिक पाटील. आणि आता तो सांगतोय आयुष्यात आजवर क्रिकेट जगलो, क्रिकेटवरती प्रेम केलं, क्रिकेटमध्ये हरलो चुकलो दुखावलो, संघानं माझ्यावरती विश्वास टाकला, मी चुका केल्या, टीमनं मला साथ दिली, पण प्रत्येक वेळी त्या सगळ्यातनं मी भरपूर काही शिकत गेलो. आणि या मॅच मध्ये 7 बॉल 25 धावेची एक झुंजार बॅटिंग त्याच्या बॅटमधून होऊन संघ जातोय 40 वरती. एक मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न वडवली ब टीमच्या माध्यमातून. केजू षटकाराचं उत्तर देईल का बासमन ऋतिक पाटीलला, हा सध्या पडलेला प्रश्न प्रेक्षकांच्या मनाला. मग ते उत्तर केजूनं नक्कीच दिलंय. पुन्हा एकदा बॉल हवेत, कधी षटकार कधी विकेट, कधी विकेट कधी षटकार. क्रिकेटचा खेळ सातत्यानं जसं निसर्गामध्ये उंचावळीचा लपंडाव तसंच क्रिकेटमध्ये सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी पाहायला मिळतील. आणि यावी आनंद साजरा करू शकेल तो म्हणजे संघ आगासन. केजूला मिळते तिसरी सफलता. फलंदाज बाद होतोय ऋतिक पाटील माघारी. केजूसाठी आता एकच म्हणेल, विजेते तेच असतात ज्यांना अपयश आल्यानंतर ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात. 2 षटकार जरी या ओव्हरमध्ये आले तरी देखील 2 महत्त्वाच्या विकेट केजू मुंडेच्या खात्यामध्ये आल्या हे देखील विसरून चालणार नाही आहे. या षटकातील अजूनही बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 2 षटकार आणि 2 फलंदाज बाद असं चित्र आतापर्यंत राहिलं. पण परिस्थिती अतिशय सुंदर आहे वडवली टीमसाठी. धावा झाले 40. जिथे जिथे नजर जाईल तिथे तिथे प्रेक्षकांची गर्दी. कारण हे आहे मित्रांनो तुम्हा सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आवडतं चषक गावदेवी खाडी. ओव्हर द विकेट शॉर्ट ऑफ लेन. सन्मान देत असताना सॉफ्ट हँड खेळले. 2 धावेचा मानस आहे. अगदी वेगानं कॉल केलाय. 2 रन होतील. थ्रो चांगला आला तरी देखील चित्त्याच्या वेगानं 2 रन पूर्ण करत असताना कमलेश आणि ऋतिक पाटील आणि संघ 2 धावेच्या मदतीनं पुढे सरकतोय 42 धावा धाव फलकावर. 42 षटक मार्गस्थ तिसरं. नेक्स्ट मॅच टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे तो म्हणजे संघ आई गावदेवी क्रिकेट संघ गावदेवी 12-13 नागाव आणि त्यांच्या विरुद्ध खेळ निशांत जीजी स्पोर्ट्स वाकळण. धाव फलकावरती धावा 42. षटकातील अंतिम बॉल केजू मुंडेच्या स्पेल मधील. कारण 2 षटकांचा त्याचा स्पेल थोडासा महागडा देखील राहिला आणि विकेट देखील घेतलेत. बॅटची आतली कडा आणि चेंडू यष्टांच्या मागे जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण होईल आणि 1 धावेच्या मदतीनं
3 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती 43 धावा. हरलात म्हणून मित्रांनो खचून कधीच जाऊ नका. पुन्हा लढा, पुन्हा संघर्ष करा, कारण उद्याचं सामर्थ्य हे आजच्या बळावर अवलंबून आहे. हरलात तरी चालेल, पण जिंकणाऱ्यांना स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण डाव होता. ही मॅच आज प्रेक्षकांना पाहायची आहे. कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये आगासन आणि टीम वडवलीमध्ये 3 षटकं झाली आहेत. स्ट्रॅटेजिक टाइम आउट मैदानावरती. आपण वळूया आमच्या अंश डीजे कडे आणि ऐकूया आमच्या अंश डीजेच्या माध्यमातून एक सुंदर असं संगीत. चला तर काही मान्यवरांचा सन्मान. चला तर काही सन्मान आपण करूया आमच्या मुख्य व्यासपीठावर. नामदेव बेडेकर साहेब उपस्थित आहेत, समाजसेवक आगासनचे. त्यांचा सन्मान केला जाईल. अनिल पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नामदेव बेडेकर साहेबांचा सन्मान करावा. नामदेवजी बेडेकर ज्येष्ठ समाजसेवक आगासन गाव यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय. यानंतर मी नरेश म्हात्रे साहेबांचा सन्मान करण्याची विनंती करेन. दिनकर टावरे यांना आपल्या शुभ हस्ते आपण नरेश म्हात्रे सरांचा सन्मान करावा. प्रसिद्ध असे पिच क्युरेटर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची त्या क्रीडा नगरीची खेळपट्टी ज्यांच्या माध्यमातून बनवली जाते असे मानपाड्याचे नरेश म्हात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय. स्वागत आहे नरेश म्हात्रे सर. जाऊया पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे. याच दरम्यान संतोषदादा बेडेकर यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो या संतोषजी बेडेकर साहेब आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. हरिश्चंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते संतोषजी बेडेकर यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आयोजनामध्ये यांची देखील भूमिका खूप चांगली असते. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय. संतोषजी बेडेकर, हरिश्चंद्र पाटील साहेब यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण संतोष बेडेकर सरांचा सन्मान करावा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया पुन्हा एकदा ओमकार शेट्टी यांना. व्हाईट बॉलच्या स्वरूपानं सुरुवात केली आहे या षटकाची. विराज मुंडेनं एक्स्ट्रा रन ऍड झाली आहे संघ 44 वरती. संतोषदादा बेडेकर यांचा सन्मान होताना तुम्ही पाहता रंगमंचावरती. इथे फटका उंच हवेमध्ये, उंची जास्त अंतर कमी आणि फलंदाज बाद होईल, कारण क्षेत्ररक्षकानं दिली आहे एक चांगल्या झेलची हमी. घेतला एक चांगला झेल आणि संपला आहे. बॅट्समन कमलेश पाटीलचा खेळ लागतो धक्का संघ वडवली ब क्रिकेट टीमला. षटक थोडंसं अपयश होतं, त्यामुळे अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका. येणारा काळ तुमच्यासाठी अगदी चांगला असेल. आणि विराज मुंडेने इथं कमबॅक केलं तर धावफलक थोडंसं खाली आणू शकते आहे ती म्हणजे टीम आगासन. ज्यावेळी तुम्ही बाद होता मैदानातून तुम्हाला लवकर बाहेर जायचं हे लक्ष असू द्या सगळ्याच खेळाडूंचं. आणि न्यू बॅट्समन देखील लवकर इंटर व्हायलाच हवा. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवरती विराज मुंडे, समोर विकास ओव्हर द विकेट. हा शॉर्ट ऑफ लेन ऑन साईडला हुक करायचं होतं. खरं तर चेंडू जिथे खेळायचं होतं फाईन लेगमध्ये तिथे व्यवस्थित खेळता आला नाही. या बॉल अगदी बॅटच्या टो एंडला आला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक सिंगल मिळत असताना टीम वडवली बला आणि एका सिंगल नंतर धावफलक पुढे सरकत आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचती आहे 45 धावा झालेत. आणि एक नेहमीच या टीमसाठी अगदी मिडल ऑर्डरला कधी कधी सलामीला येऊन देखील ज्यांना चांगलं क्रिकेट खेळलं आहे
तो शुभम पाटील मैदानावरती आला. मला आजही आठवतं ज्यावेळी अंपायर पॅनलच्या माध्यमातून रबर बॉल क्रिकेट झाली सुभाष मैदानावरती, या खेळाडूनं 6 बॉलमध्ये 14 रन हव्या होत्या, बनवून दिल्या, एक गोल्डन 6 मारला. तिथून या खेळाडूला वर्णी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करणारा खेळाडू शुभम पाटील मैदानावरती खेळतोय. एक सिंगल तर नक्कीच मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. आणि ज्यावेळी एखादी संधी तुम्हाला मिळते त्या संधीचं सोनं तुम्हाला करावंच लागतं, कारण प्रशासक संधी आहे ना चहात बुडवलेला बिस्किटासारखी असते. थोडंसं उशीर लागला बिस्किट हातानं निसटून जातं. तशी जी संधी आहे ती जर तुम्ही मिस केली तर तुम्हाला त्याची वाट निरंतर पाहावी लागते. आणि 2550 धावा या स्पर्धेतल्या आतापर्यंत कंप्लीट झाल्यात. ग्रेट जॉब अशोक पाटील सर. प्रत्येक रनची प्रत्येक विकेटची माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. लॉंग ऑफला फिल्डर आहे, मात्र तितकासा फायदा होणार नाही आहे, कारण प्रेक्षक ही भूमिका त्या फिल्डरला तिथे घ्यावी लागेल, कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर सीमारेषा पार निघून जातोय 4 धावेसाठी. अतिशय सुंदर फटका, अगदी ऑफसाईडला बॉल होता, हाफ वॉली घेऊन त्याला ड्राईव्ह केलं समोर लॉंग ऑफला आणि एक चौकार येत असताना बॅटची कडा फ्लिक केला बॉल आणि फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होत असताना मितील अजून 4 धावा आणि संघ 4 ने आता अजून वेगाने पुढे सरकताना दिसेल. तो म्हणजेच वडवली ब टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 55 धावा. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कमबॅक नितांत गरजेचं आहे, कारण जर अशीच बॅटिंग होत राहिली तर पाहता पाहता 70च्या पुढे सहज जाऊ शकेल संघ वडवली. त्यामुळे धावसंख्येला रोखणं, शुभम पाटील थांबवणं हे तितकंसं गरजेचं या टीमसाठी. विराज मुंडे शॉर्ट ऑफ लेन, बॅटची लिडिंग आहे, चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आलेत इनफिल्ड मधून, चेंडूला उचलतील आणि जोपर्यंत चेंडूला फेक केलं जाईल तोपर्यंत वडवली खेळती आहे. 1ला 2 आणि 2ला 3 मध्ये कसं कन्वर्ट करायचं नक्कीच या टीमला अगदी चांगलं माहिती आहे. आणि 3 रन इथे ॲड झाले. 4 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट झाला आणि आफ्टर 4 ओव्हर संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 58 या आकड्यावरती. शेवटच्या एका षटकाचा खेळ अजूनही या मॅच मध्ये शिल्लक आहे. आणि टीम मीटिंग प्लीज जास्त वेळ घेऊ नका, लगेच आपल्याला गेम प्ले करायचा ही माहिती, हा मेसेज हेमंत दादा म्हात्रे सातत्यानं आमच्यापर्यंत पोहोचवतात. तीन धावा ऍड झाल्या शेवटच्या बॉलवरती. म्हणून म्हटलं जातं ना की वडवली संघ एक चांगल्या फिल्डिंगसाठी, वडवली संघ एक चांगल्या फलंदाजीसाठी, त्याचबरोबरीनं धावा चोरण्यासाठी देखील हा संघ ओळखला जातो मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक आणि बॉलिंग ट्रॅक वरती येतोय बर्थडे बॉय ओमकार, आणि आज त्याचा वाढदिवस आहे. काहीतरी चांगलं त्याला करावं लागेल आपल्या टीमसाठी. वाढदिवसाचं एक चांगलं गिफ्ट टीम त्याला देईल की तो आज आपल्या बर्थडेच्या दिवशी एक चांगली बॉलिंग करून संघाला मॅचमध्ये पुनरागमन करून देईल. कारण 4 ओव्हरमध्ये 58 अगदी वेगानं धावफलक. आणि ओमकार पाटील ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ओमकार पाटीलचा, चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जज करतो ओमकार आणि पहिल्याच बॉलवरती मिळतीये बर्थडे बॉयला सफलता. फलंदाज बाद होतोय शुभम पाटील. लागलाय धक्का टीम वडवली ब. नक्कीच आता जी गाडी वेगानं धावत होती त्या गाडीला ब्रेक लावायचं कुठेतरी टीम वडवलीला, आणि तेच करत असताना ओमकार पाटीलनं दिली आहे सफलता. अर्धा संघ मैदानातनं बाहेर झाला. 58ला विकेट गेलेत 5. स्ट्रायकर एंडला या टीमचा घातक बॅट्समन विकास पाटील. विकाससाठी हा बॉल हेलिकॉप्टर खोदून काढलाय आणि बॉल येतो लॉंग ऑफला आणि चेंडू सीमा रेषा पार. हेलिकॉप्टर लँड होत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर विकास पाटीलच्या बॅटमधनं हॉट शॉट ऑफ द मॅच षटकार.
लाईन लेंथ बिघडत असताना काय करेल गोलंदाज, कारण मागचा बॉल यॉर्कर त्याच्यावरती सिक्सर आला. अक्षरशः पूर्णपणे दिशा हा बदलवून टाकण्यास भाग पडलं विकासच्या एका फटक्यानं गोलंदाज ओमकार पाटीलला. मग ओमकारला देखील पुनरागमन करावं लागेल, कारण धावा थांबत नाही आहेत. 65 वरती पोहोचलाय संघ वडवली. डावा स्टिकच्या बॉल अगदी बाहेर, एक्स्ट्रा रन अजून ऍड होत असताना कुठेतरी आता कॉन्फिडंट लेवल हाय होणं गरजेचं आहे. आता दिशा भरकटतोय ओमकार पाटील, त्याला देखील म्हणावं लागेल की क्यों डरे कि जिंदगी में क्या होगा, हर वक्त क्यों सोचे कि बुरा होगा, बढ़ते रहे मंजिल की ओर हम, कुछ ना मिला तो क्या होगा, तजुर्बा तो यारो जरूर नया होगा. ते शिकावं लागेल ओमकार पाटीलला. अजून एक यॉर्कर आणि अजून एक चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये जो गॅप होता तो गॅप क्लिअर करून चेंडू एक टप्पा घेत सीमारेषा पार जातोय. विकास पाटीलच्या बॅटची तलपली तलवार आणि केला जातोय गोलंदाजावरती प्रहार. षटकारानंतर आलाय मित्रांनो चौकार. फलक झाला 70. आतापर्यंत चेंडू झालेत या षटकातील 3. पहिल्याच बॉलवरती विकेट आणि नंतरच्या 2 बॉलवरती एक सिक्सर, एक 4 आलाय. विकासला थांबवणं कठीण आणि यावेळी देखील बॉल ऑफ स्टिकच्या भरपूर भरपूर बाहेर आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे ऍड होईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. टीमची टोटल 71, 71 या स्पर्धेचा उच्चांक होता. नागावच्या नावावरती 84 तो मोडीत काढला टीम तिसगावनं आणि अजून एक रन एक्स्ट्रा ऍड होईल. धावफलक 1 ने पुढे सरकत आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. 72, 88 धावा मागच्या मॅच मध्ये बनवून तो नवा विक्रम तिसगाव संघानं बनवला. आणि क्रिकेट आणि एक खाडी चषक आहे, इथं रेकॉर्ड बनतात फक्त तुटण्यासाठी. अँगल बदलला, राऊंड विकेट आलेत आणि यावेळी फायनली कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडेल ओमकार पाटील आणि संघ आगासन. आफ्टर लॉंग टाइम डॉट बॉल पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हरमध्ये बॉलिंग चांगली झाली तर तुमच्या बॅट्समॅनला फायदा होतो. जे केलं होतं जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटईसाठी अक्षय, त्यानंतर करणनं बॉलिंग करताना स्लॉग ओव्हरच्या 2 षटकामध्ये फक्त 5 धावा, ती बेस्ट इकॉनॉमिकल बॉलिंग राहिली. इथे बॉल हवेत उंच गेला, कॅचची संधी तितकीशी हार्ड आहे. मात्र अशा संधी ज्यावेळी मिळतात त्यावेळी नक्कीच त्या विराज सक्सेसमध्ये कन्व्हर्ट करतो. आणि विकास पाटीलचा डाव इथे थांबला जो अनस्टॉपेबल होता. फायनली त्याच्या इनिंगला लगाम लावली ओमकार पाटीलच्या या बॉलनं आणि वडवलीला लागलाय हा 6वा धक्का. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. म्हणजे कितीचं टार्गेट सेट करेल स्ट्रायकर एंडला फलंदाज रुपेश पाटील आणि ओमकार पाटीलचा हा निर्धाव चेंडू. आणि पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झालाय आणि आफ्टर 5 ओव्हर आफ्टर फर्स्ट सेशन टीमची टोटल 5 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते 72, 73 धावेचं लक्ष टीम आगासन संघासमोर. हे लक्ष पार होईल का हा प्रश्न नक्कीच आहे. त्याआधी आपण जाऊया टॉससाठी, जिथे सज्ज आहेत कॅप्टन सूरज मडवी आणि गावदेवी क्रिकेट संघ 12-13 नागावचे आणि त्यांच्या विरुद्ध सज्ज होतील संघनायक निशांत जीजी स्पोर्ट्स वाकणचे मोतीराम भोईर. तर दोन्ही कॅप्टननं सज्ज राहायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. ओव्हर टू कुणाल सर. आदरणीय संतोष बेडेकर साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करावा. गावदेवी क्रिकेट संघ खार्डी व ग्रामस्थ मंडळ खार्डी आयोजित खार्डी चषक 2021 निशांत जीजी स्पोर्ट्स वाकण टीमचे कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल. टॉससाठी आमचे मान्यवर उपस्थित आहेत. नागाव टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. निशांत जीजी स्पोर्ट्स वाकण टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. स्वागत आहे आपलं. आजच्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला हा सामना आपल्या समोर आम्ही घेऊन येऊ.
नहार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हा कॉल केलाय नागाव टीमच्या कॅप्टनने आणि अगदी तेच आलंय. त्यामुळे विनिंग टीमच्या कॅप्टनला संतोषजी बेडेकर साहेब यांच्या वतीने हा कॉईन इथे दिला जातोय. नागाव टीमच्या कॅप्टनने इथे टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. पहिल्या सामन्यामध्ये मला वाटतं तुम्हाला बॅटिंग करून तुम्ही सामना जिंकला. उसारघर टीमच्या विरुद्ध तुमची ती लढत होती. खूप चांगलं टार्गेट तुम्ही सेट केलं, परंतु या मॅचमध्ये दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये असं का? वाकलन संघ आहे आणि नेहमी आमची मॅच त्यांच्यासोबत होते. सो जिंकत नाही तो काहीतरी प्लॅनिंग करून हरवण्याचा प्रयत्न करू. नक्की. म्हणजे आता या मॅचमध्ये काहीतरी वेगळ्या प्लॅनिंगने तुमचा संघ उतरेल असं तुमचं मत आहे. त्याच्यासाठी शुभेच्छा नक्की. परंतु इथे आमच्याबरोबर मोतीरामजी आहेत. मोतीरामजी, पहिल्या मॅचमध्ये तुम्ही टॉस जिंकला होता, फिल्डिंग तुमच्या वाट्याला आली होती, परंतु आता दुसऱ्या फेरीतला सामना खूप महत्त्वाचा सामना आहे. सूरजने सांगितलं टॉस आम्ही जिंकला, आम्ही आता फिल्डिंग करू. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुम्ही काय केलं असतं? मी टॉस जिंकला असता मी सुद्धा फिल्डिंगच केली असती. परंतु आता बॅटिंग करायची आहे. या मॅचमध्ये त्यांनी सांगितलं की आमची एक वेगळी रणनीती आहे वाकण टीमच्या विरुद्ध. तुमची रणनीती काय? किती आता टार्गेट तुम्ही सेट कराल या टीमच्या अगेन्स्ट? सध्याची परिस्थिती बोलाल तर नागाव संघ हल्लीच्या पिरियडला खूप फॉर्ममध्ये आहे आणि आम्ही जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा नक्की प्रयत्न करू. आशा करूया की ही मॅच अगदी रफ अँड टफ होईल. नक्कीच नक्कीच. शुभेच्छा तुम्हाला देखील. टॉस इथे झालाय, टॉस सूरजने जिंकला, म्हणजेच नागाव टीमच्या कॅप्टनने इथे जिंकला. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि वेगळ्या रणनीतीने आम्ही उतरू वाकण टीमच्या विरुद्ध असं त्याचं ठाम मत होतं. पाहूया या मॅचमध्ये काय घडेल आणि हे ऐकण्यासाठी आपण लगेचच जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्याबरोबर जुळते ओमकार शेटे. नक्कीच अतिशय चांगलं ओपिनियन होतं, कारण कुणाल सर तुमच्या माहितीसाठी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक अंतिम बॉलवरती मॅच आली. वाकण चेस करत होता, देसाईला स्पर्धा झाली, रोहितनं अर्धशतक झळकावलं, वाकण चेस करत होता. आज फर्स्ट टाइम वाकण बॅटिंग करेल आणि नागाव संघ आपल्याला फोल्डिंग करताना दिसेल. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा आणि या मॅचमध्ये देखील विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. एक प्राइज टीम वडवलीसाठी ज्या आपल्यामध्ये नाही आहेत, स्वर्गीय सतीशदादा एक अतिशय मोठं व्यक्तिमत्व, निजे गावातील एक जनसेवक म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जायचं आणि त्यांच्याच आठवणी खातीर सुभाषदादा पाटील यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक वडवलीच्या बॉलर्सला. मॅच सुरू होती, या आपण ऐकूया व्हॉइस ऑफ डोंबिवली. मागचे 14 वर्ष ज्यांचा आवाज सातत्याने या डोंबिवलीमध्ये दणाणतोय असे प्रसादजी परब सरांना धन्यवाद. मी तुर्तास थांबतो, तुम्ही कुठेही थांबू नका, पाहत राहा एकत्र तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीची खार्डी चषक 2021. वायडिश लॉंगॉनला प्रेक्षक आहेत, त्याच्या मागे एक रिक्षा पार्क केलेली आहे आणि त्याच्या बाजूला काही टू व्हीलर्स आहेत. त्याच्या आरशाचं रिफ्लेक्शन होतंय. त्यांना विनंती आहे, ते चालक मालक असतील, एकतर ती रिक्षा काढा आणि त्या बाजूच्या ज्या टू व्हीलर्स आहेत त्याचे आरसे कृपया फिरवून घ्या. थँक्यू, धन्यवाद ओमकार. लक्ष मैदानावर आहे ते 73 धावेंचं मैदानावर तुम्ही पाहतात. आघाडीला येतात दोन्ही फलंदाज करण बेडेकर आणि त्याचबरोबर निशाल मडवी, आणि गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटक घेऊन जो सज्ज झाला आहे तो म्हणजेच कमलेश पाटील. फुल टॉस आहे, समोर खेळले आहेत, चांगला फटका, सेफ शॉट आहे, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतात, खूप वेगाने चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण होत आहेत. पार्टनरशिप खूप इम्पॉर्टंट असेल या मॅचमध्ये या दोन फलंदाजांकडून, जे मात्र या संघाला नेहमीच एक चांगली सुरुवात करून देण्यासाठी प्रचलित आहेत, प्रसिद्ध आहेत, आणि ती सुरुवात मात्र या सामन्यामध्ये खास करून वडवली बी संघाच्या विरुद्ध त्यांना हवी आहे. धावसंख्या धावफरक अंकित झाले ते एकूण 3 धावा. ओव्हरपिच डिलिव्हरी, चेंडू हवेमध्ये स्लाइस करण्याचा प्रयत्न, ड्रॉप, झेल तर सुटला आणि धावची जी संधी सुद्धा सुटली आहे. एका चेंडूवर 2 जीवदानं मिळत आहेत. धावसंख्या एकने पुढे सरकेल, धावफरक एकूण 4 धावा. या झेल कन्वर्ट होणं महत्त्वाचं आहे, या झेल घेणं महत्त्वाचं आहे, कारण या अगोदर एक निसटता विजय इथे संपादन केला असं म्हणायला हरकत नाही. आगासन संघ जो स्ट्रगल करत होता, आघाडीचे तिन्ही फलंदाज बाद झाले होते आणि अशा मुवमेंटला विनायक आणि विराजने एक बेधुंद करणारी फलंदाजी त्यांच्या बॅटमधून बाहेर मिळाली आणि आपल्या संघाला त्यांनी विजय मिळवून दिला. तो संघ मैदानाच्या आतमध्ये इथे फाईट करतोय. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू इन स्विंग होता, अप्रतिम डिलिव्हरी, लेन्सचा अप्रतिम वापर, एक डावखुरा गोलंदाज इथे मात्र आपली छाप सोडत असताना या षटकामध्ये कमलेश. व्यावसायिक क्रिकेटचा सुद्धा एक अच्छा खासा अनुभव त्याच्याकडे आहे आणि तो आपला अनुभव इथे पणाला लावत असताना अप्रतिम गोलंदाजी करतोय. एकही मोठा फटका मारण्याची संधी या पॉवर प्लेच्या षटकात दिली नाही ते कमलेशने. व्हेरी गुड बॉलिंग. लेनचा चेंडू आता मात्र स्लाइस केलाय, चांगला फटका पॉइंट रिझन मधून. आउटफील्ड त्या ठिकाणी थोडंसं मात्र थांबला होता, चेंडू थांबला होता, पण नंतर मात्र चेंडूने पुन्हा गती पकडली, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार.
प्रतिषटका मागे ठेवायची आहे, कारण बॅटिंगसुद्धा तेवढीच दमदार आणि धारदार झाली होती पहिल्या इनिंगमध्ये. प्रत्येकाने स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन मैदानाच्या आतमध्ये दिलं. त्यामध्ये खास करून उल्लेख करावा लागेल तर म्हणजे ऋतिकना चांगली सुरुवात, एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पण शेवटच्या टप्प्यामध्ये विकासने चांगली फलंदाजी केली, एक षटकार एक चौकार. त्यानंतर शुभमने सुद्धा चांगली फटकेबाजी केली, 2 चौकार त्याच्या बॅटमधून. आणि फायनली मात्र हा संघ 70च्या पलीकडे म्हणजे 72 धावा त्यांनी कुठल्या आणि 73 धावसंख्येचं लक्ष्य त्यांनी ओम साई आगासन या संघासमोर ठेवलेलं आहे. त्यापैकी अंकित झाले त्या 8 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस, पण एकही गडी गमावला नाही आहे. ही सगळ्यात जमेची बाजू आहे ती म्हणजेच ओम साई आगासन या संघाची. कारण 2 असे हे जे खेळाडू आहेत निल्सन आणि करण, जे मात्र या सामन्याला एक वेगळं रूप देऊ शकतात, वेगळी कलाटणी देऊ शकतात, वेगळ्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. एवढी क्षमता या 2 फलंदाजांमध्ये आहे. बघा पंच सिग्नल करताय जास्त वेळ घेऊ नका. एका ओव्हरच्या ब्रेकमध्ये जेमतेम 10 ते 15 सेकंद इनफ आहे तुमच्यासाठी डिस्कशन करण्यासाठी. गोलंदाज या षटकामध्ये येतो तो ऋतिक पाटील फडकेपाडा एंडकडून. इष्टीच्या मागे विशाल, स्ट्राईक एंडला निल्सन, नॉन स्ट्रायकिंग एंडला करण बेडेकर. कुडलेंचा चेंडू होता, हा चेंडू पॉईंटच्या डोकरना उडवून काढायचा होता. धावची जी संधी, पंचांकडे मात्र स्ट्रॉंग अपील आणि पंचांनी थोडा वेळ घेतला आणि फायनली त्यांनी बोट उंचावले आकाशाकडे आणि पहिलाच धक्का लागलाय तो आकाशन या संघाला. 8 या धावसंख्येवर सांघिक यश मिळतंय, संघ नायक तंबूत परततोय. फलंदाज बाद. बघत आमच्या स्क्रीनवर आमचा कंट्रोल रूम SMD स्पोर्ट्सचा. बॉटम हँडचा खूप चांगला वापर, ऑनसाईडला चेंडूला प्लेस करायचा प्रयत्न, समोर खेळतायत आणि जोपर्यंत चेंडू कव्हर केला जाईल तोपर्यंत एक धाव तिथे मात्र कंप्लीट होते. तर अजून एक पारितोषिक प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी इथे ॲड होते आमच्या या आयोजकांकडे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय संतोषजी केणे आयरेगावचे यांच्या माध्यमातून शार्दूल ठाकूरची ऑटोग्राफ केलेली एक बॅट मात्र प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी मात्र खेळाडूला दिली जाईल. आणि विशाल अलिमकरने सुद्धा मात्र थोड्या वेळापूर्वी मला ही माहिती दिली की त्यांनाच त्यांचीच भेट झाली होती, ती म्हणजेच शार्दूल ठाकूर बरोबर. ऑन साईडला पुल केला आहे, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये मिड विकेटला. भारताने एक अप्रतिम आणि दैदिप्यमान विजय जो संपादन केला ऑस्ट्रेलिया संघाच्या विरुद्ध, त्या संघामध्ये सुद्धा तुम्हाला हा खेळाडू पाहायला मिळाला. शार्दूल ठाकूर जो पालघरचा खेळाडू आहे आणि प्रत्येक खेळाडूचं एक वेगळ्याच पद्धतीने स्वागत झालं. ही टेस्ट मॅच जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्याच धर्तीवर त्याच संघाला शार्दूल ठाकूरची स्वाक्षरी केलेली एक बॅट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चेंडू हवेमध्ये, कव्हर्समध्ये चांगला फटका, डोळ्यांचा अक्षरशः पारणं फेडणारा आणि फायनली येतो तो करण बेडेकरच्या बॅटमधून चौकार. करण बेडेकर ओळखला जातो आणि तो फटका करण बेडेकरच्या बॅटमधून. धावसंख्या 14. थांबून खेळ आहेत, बघायचं चेंडू हवेमध्ये, वाईडी स्लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जज करतोय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडूच्या डोक्यावरून फ्लाय होतोय सीमारच्या बाहेर. षटकार. च्या माध्यमातून गणेश आणि चंद्रकांत फुटाणे पूर्ण टीम अप्रतिम संगीत सादर करत असताना मूवीचं नाव होतं धडाकेबाज आणि तसा खेळ इथे मात्र करण बेडेकरला करावा लागेल. ही दोस्ती आता मात्र तोडायची नाही आहे, म्हणजेच मैदानावर या 2 फलंदाजांना विकेट गमवायची नाही आहे आणि एक चांगला खेळ करत असताना चांगली साथ द्यायची आहे विराज मुंडेला, ती म्हणजेच करण बेडेकरची. धावसंख्या 20. इनसाइड आउट, अजून एक चांगला फटका पण क्षेत्ररक्षक आता मात्र डीपमध्ये आहेत. प्रयत्न चांगला, गुड फिल्डिंग शुभमकडून. जणू काही एक उंच मांडून झाडावरचा आंबा तोडावा तसा मात्र हा चेंडू त्याने पकडलाय. वेल स्टॉप.
2 धाव मिळतात त्या चेंडूवर आणि करण मात्र आता एक चांगली बॅटिंग करत असताना तो मात्र लयमध्ये येतोय आपल्या संघासाठी. 22 धावा अंकित झाल्या धावफलकावर. 2 षटकांची समाप्ती पाहायला मिळते. 11ची सरासरी राखत असताना मगाशी मी उल्लेख केला की प्रति षटकामागे 14.60ची गती राखायची आहे. 73 धावा करत असताना त्यापैकी आल्या त्या 22 धावा. आणि तुम्ही पाहतात अजूनही ती फाईट, अजूनही ती झिंजो सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही मैदानावर 51 धावींची अजूनही गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. आणि प्रति षटकामागे आता मात्र रिक्वायर रन रेट जो वाढला आहे, आस्किन रन रेट जो वाढला आहे तो मात्र प्रति षटकामागे 17 धावा. 17 रन रिक्वायर फ्रॉम पर ओव्हर. करण बेडेकर एक जबरदस्त झुंज देण्याचा तो प्रयत्न करतोय. पहिल्या सामन्यात असफल ठरला, तंबूत परतला. निल्सन अजूनही बॅकफुटर पाहायला मिळतोय. जशी या पहिल्या जोडीकडून जी सुरुवात हवी असते, जी ओळख आहे या संघाची किंवा या जोडीची, ती ओळख आता मात्र काही मागच्या सामन्यांपासून किंवा काही सीझनपासून ती तशी पाहायला मिळत नाही आहे. तसं कॉर्डिनेशन पाहायला मिळत नाही आहे. पण नवीन मात्र काही खेळाडू या संघामध्ये तयार झाले ज्यांनी मात्र अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला आणि आपल्या नावाची दखल घेण्यासाठी भाग पाडलं आहे ते लाडके रसिकांना. मागच्या सामन्यात आपण असं चित्र पाहिलं, विनायक आणि विराजने एक सामन्यावर शिक्कामोर्तब करत असताना सामना जिंकून दिला. आणि मागच्या सामन्याचा सामनावीर तुम्ही पाहता स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करतोय विराज मुंडे. थांबून केलं, स्लाइस केलं, चांगला फटका, लाजवाब टायमिंग, स्टँड अँड डिस्पॅच, चेंडू डीप पॉइंट मधून सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा चौकार. जॉब, अप्रतिम कामगिरी या पूर्ण स्पर्धेमध्ये. विकेट्स किती गेल्यात, चौकार किती गेले, षटकार किती ठोकले गेलेत, धावा किती झाल्या आहेत, या सगळ्यांची इत्तमभूत माहिती आमचा कम्प्युटर आम्हाला देतोय जो पेंटियम 4 आहे. अजून एक स्लाइस, चांगला फटका, पण डीप मध्ये क्षेत्राच्या मात्र आहेत. चेंडूपर्यंत पोहोचणार का? आणि गुड फिल्डिंग. फायनली तो चेंडू तिथे अडवलाय. लॉंग चेस करावा लागला, पण इथे 2 धावा इथे फलंदाज कंप्लीट करतोय. 2 धावा कंप्लीट केल्यात कारण स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही पाहतात विराज होता. विराजला मागच्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याला माहिती आहे की वडवली बी एक मजबूत संघ आहे, दमदार संघ आहे आणि अशा संघासमोर जर फाईट करायची असेल तर एकच पर्याय आक्रमण, आणि तेच करतोय मैदानाच्या आतमध्ये. दबाव टाकण्याचा तो प्रयत्न करतोय. मागचा चौकार आणि आताच्या डबल धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पुढे सरकली, भरपूर पुढे, ती म्हणजेच 28 या धावसंख्येवर. चेंडू ड्राईव्ह केला, चांगला फटका, एखाद्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. 2 खेळाडूच्या गॅपमध्ये चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. 2 खेळाडूच्या मधून चेंडू होतोय तो फरार, सीमारेषे बाहेर. दणदणीत चौकार. विराज मुंडे आपल्या नावाची ते छाप सोडत असताना अप्रतिम परफॉर्मन्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 3रं षटक मार्गस्थ असताना या षटकाची सुरुवात चौकाराने झाली, त्यानंतर डबल आला आणि पुन्हा एकदा एक चौकार या कल्पेशच्या गोलंदाजीवर त्याने वसूल केलाय, कमलेशच्या गोलंदाजीवर. सुपर बॅटिंग विराज मुंडे. एकतर्फी झुंज देण्याचा प्रयत्न असं मी म्हणणार नाही, कारण करण त्याला खूप चांगली साथ देतोय. करणने मागच्या षटकात सुद्धा चांगली बॅटिंग केली आणि मात्र त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना, त्याला एक सुरेख साथ देत असताना एक चांगली पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी तो बिल्टअप करतोय आगासन संघासाठी. गुड बॅटिंग. धावसंख्या धावफलकावर अंकित झाले ते एकूण 32 धावा. लक्ष आहे ते 73 धावेंचं. हा चेंडू टप्पापर्यंत भरपूर बाउन्स होतोय. गुडलेनवरून चेंडू मात्र अक्षरशः आदळलाय खाली तो, आणि चेंडू जातो तो बरोबर खेळाडूच्या डोक्यावरून. 1 बाउन्सचा कॉल सुद्धा दिलाय पंचांनी आणि वाईडचा सुद्धा सिग्नल केलाय तो गुणसंख्यक लेखक अशोकला. धावसंख्या धावफलकावर अंकित झाले एकूण 33 धावा. 15 चेंडू आणि अजूनही मैदानावर गरज आहे ती 40 धावेंची. ओव्हरपिच डिलिव्हरी, बॅक टू द बॉलर, समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत, लॉंग ऑन वरून चेंडू उचलतात. फेक चांगली झाली आहे आणि इथे खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप तिथे नाहीये. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये आणि हा सुद्धा चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. पंच सिग्नल करतायत चौकार. या अगोदरच्या 2 धावा आणि त्या मात्र अंकित केल्या जातील एकूण 6 धावा धावफलकावर. थँक्यू. खराब क्षेत्ररक्षण, फेक मात्र चांगली झाली होती. बॅकअप तिथे नव्हतं. क्षेत्ररक्षक दूर दूर उभे होते
आणि त्या सर्व खेळाडूंच्या गॅपमधून चेंडू डीपमध्ये निघून गेला आणि तो एक्स्ट्राच्या स्वरूपात चौकारच्या मदतीने या अजून 4 धावा ॲड झाल्या धावफलकावर. 2+6 अशा एकूण 2+4 अशा एकूण 6 धावा ॲड झाल्या आहेत आणि एकूण धावसंख्या अंकित झाली ती 39 धावा धावफलकावर. या 4 धावा खूप महत्त्वाच्या ठरू शकतात जेव्हा इथे मात्र पाठलाग सुरू आहे तो आगासा संघाचा 73 धावेंचा. गुड बॅटिंग. नागाविरुद्ध वाकळण नाणेफेक झालेली आहे. बघा वेळ किती महत्त्वाची आहे. पंच साताने तुम्हाला ते सांगतायत, आम्हाला सुद्धा सूचना करतायत की सामना इथे जो सुरू झाला आहे तो बरोबर 3:46 त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की 25 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि 25 मिनिटं तुम्हाला ही 5 षटकं फेकायचीच आहेत. चला सामना सुरू करा लगेच. कमलेश पाटील लेनचा चेंडू होता, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, थोडंसं अपिश खेळलेत, डीपमध्ये क्षेत्ररक्षक घेत आहेत, कव्हर पॉईंटला चेंडू कव्हर करतील, फेक चांगली झाली आहे, 2 धावा पूर्ण होणार. गुड रनिंग. जिद्दीने अक्षरशः पेटून उठले दोन्ही फलंदाज विराज आणि करण बेडेकर आणि अप्रतिम आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. एका मोठ्या संघासमोर 2 हात करण्याची संधी आली आणि काय मात्र फलंदाजी केली, काय खेळ केलाय, काय जिद्द पाहायला मिळते मैदानावर. 41 धावा कुठत असताना दुसऱ्या विकेटसाठी एक अप्रतिम पार्टनरशिप या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. पहिला फलंदाज 8 या धावसंख्येवर बाद झाला होता आणि मैदानावर तुम्ही पाहता 33 धावांची अप्रतिम आणि अभेद्य पार्टनरशिप तुम्हाला दुसऱ्या विकेटसाठी हे 2 फलंदाज दाखवत असताना. सुपर बॅटिंग. धावसंख्या 41, 73 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. मला सांगतायत अजूनही मैदानाची गरज आहे ती सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडू आणि 32 धावा. थँक्यू समीर. चेंडू पुन्हा एकदा चांगला कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, वेगाने चेंडू येतात लॉंग ऑफ वरून. विकास चेंडू उचलतोय, फेक थोडीशी ऑर्थोडॉक्स आणि 2 धावा. 12 चेंडू आणि आता मात्र 30 धावेंची आवश्यकता. धावा कुठल्या गेल्यात मैदानावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14.33च्या गतीने 43 धावा धावफलकावर आणि अजूनही 30 धावेंची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये. धावेंची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत आपण जर बघितलं तर पहिलं षटक कमलेश या गोलंदाजाचं आपण पाहायला मिळालं. धावा खर्च केल्या पहिल्या षटकात 8 धावा. त्यानंतर आपण षटक बघितलं ते गोलंदाज ऋतिकचं, त्या षटकात धावा आले ते 19. हे षटक सुद्धा तेवढंच महागडं पाहायला मिळते कारण 2 चौकार सुद्धा आलेत आणि 2 षटकाखेर आपण धावसंख्या बघितली होती धावफलकावरती एकूण 27 धावा धावफलकार होत्या आणि या षटकात ज्या आल्या त्या 21 धावा धावफलकावर. तर धावसंख्या अंकित झाली धावफलकावरती एकूण 43 धावा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये गरज आहे ती 12 चेंडू आणि 30 धावेंची. संघर्ष, चिकाटी, जिद्द, मेहनत या गोष्टी तुमच्याकडे असायला हव्या. नथिंग इज इम्पॉसिबल. कुठलंही आव्हान अशक्य नाही. तुमच्याकडे क्षमता, तुमच्याकडे ताकद, तुमच्याकडे साहस, तुमच्याकडे धाडस, तुमच्याकडे मेहनत आणि त्याचबरोबर सेल्फ कॉन्फिडन्स. हिंदुराय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचा हा शब्द आहे की आत्मविश्वास. तुमच्याकडे जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही कुठलंही लक्ष्य इथे मात्र पार करू शकता. आणि बघायचं आहे मैदानावर 12 चेंडूमध्ये आता आगामी संघाला गरज आहे ती 30 धावेंची. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एक वेगळाच रंग चढवते या मैदानावर, या सामन्यामध्ये, या खाडी चषकामध्ये. अप्रतिम कामगिरी या 2 फलंदाजांमध्ये. पहिल्या गडी 8 वर बाद झाला आणि त्यानंतर काय पार्टनरशिप केली आहे या दोन्ही फलंदाजांनी. बघा पंच काहीतरी सिग्नल करतायत. चेंडू तो आहे तो मात्र बाजूला ठेवून द्यायचा आहे. तेच मात्र सांगत असताना शानू कुरेशी. हरिवंशराय बच्चन यांची एक कविता जी आहे त्यामधलं एक छोटंसं वाक्य मला आठवत आहे. डुबकिया सिंधू में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट आता है, मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में,
मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ते प्रयत्न आणि ते प्रयत्न जिद्द इथे सुरू आहे ते आगासन संघाचे. वॉट अ बॅटिंग. त्याला माहिती आहे की आपल्या संघास आपल्या समोर या डोंबिवली विभागातील किंवा कल्याण विभागातील आज रायगडमध्ये सुद्धा एक वेगळा दबदबा आहे या वडवली संघाचा आणि त्या संघासमोर अत्यंत जिद्दीने इथे संघर्ष करत असताना, फाईट देत असताना, झुंज करत असताना आपल्या संघासाठी, आगासन गावासाठी, आगासन गावातल्या त्या प्रत्येक प्रेक्षकासाठी ज्यांनी आमच्याकडून विजयाची आस ठेवली आहे त्या संघासाठी, त्या सर्व लोकांसाठी हा संघर्ष सुरू आहे तो मैदानावर या आगासन संघाच्या 2 फलंदाजांचा. अप्रतिम फलंदाजी सुरू आहे मैदानावर. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. शुभम पाटील थांबून खेळायचा प्रयत्न, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये जज करतोय कमलेश आणि टिपलाय झेल. फायनली ही विकेट मिळाली आहे. ही पार्टनरशिप ब्रेक झाली आहे आणि ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो गोलंदाज शुभम पाटीलने. फलंदाज बाद होतोय तो करण. तर 2,000 रुपयाचं पारितोषिक सुभाष पाटील यांच्याकडून येते म्हणजेच वडवली संघाच्या गोलंदाजांना हॅट्रिकसाठी. बॉटम हँडचा वापर ऑनसाईडला प्लेस केला हलक्याताने. विशाल थोडासा पायामध्ये दुखापत आहे तरी सुद्धा चेंडूवर खूप वेगाने जातोय कारण विराजला त्याला स्ट्राईक पासून दूर ठेवायचा आहे. विराजचा जो कॉन्फिडन्स आहे पहिल्या सामन्यापासून जो मात्र भरत चाललाय, वाढत चाललाय आणि त्याला मात्र स्ट्राईकपासून दूर ठेवायचा प्रयत्न विशालचा आहे म्हणून तो वेगाने, पायामध्ये दुखापत आहे तरी पण सुद्धा मात्र जिद्दीने तो चेंडूवर गेला आणि चेंडू थांबत असताना इथे मात्र स्ट्राईक रोटेट होऊ दिली नाही विराजकडे आणि इथे मात्र एकच धाव मिळते ती फलंदाज विराजला. त्यामुळे समीकरण आता उरलंय मैदानावर 10 चेंडू आणि गरज आहे ती 29 धावेंची. पहिल्या विकेटसाठी आपण बघितलं तर 8 धावेंची पार्टनरशिप, दुसऱ्या विकेटसाठी सुद्धा चांगली पार्टनरशिप जवळजवळ 35 धावेंची पाहायला मिळाली ती विराज आणि त्याचबरोबर करण बेडेकरमध्ये. स्ट्रायकिंग एंडला केजू मुंडे. हो इथे मात्र चेंडू टायमिंग होत नाहीये. आउटसाइड एज शॉर्ट पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल होत आहे तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते ती केजूची. या षटकामध्ये पुनरागमन करण्याची मात्र एक जिद्द घेऊन गोलंदाज शुभम सज्ज झालाय आणि ती छापतो. मागच्या 3 चेंडूमध्ये तो सोडतोय. पहिल्या चेंडू त्याने गडी बाद केला, नंतरचे 2 चेंडू फक्त एक धाव त्याने खर्च केली आहे. त्यामुळे समीकरण आता उरलंय 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 28 धावेंची आवश्यकता. एकमेव फलंदाज, एकमेव कडी, एकमेव खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जो विराज आहे तो सामन्याला कलाटणी देऊ शकतो एवढी क्षमता त्याच्यामध्ये आहे. चला फास्ट खेळा, वेळ घेऊ नका, स्पीडअप करा आणि तेवढंच कॉपरेट करा आमच्या आयोजकांना. ओव्हर द विकेट. स्टेप आउट झाला. ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. पंच हळूहळू आपली जागा बदलतात, बाहेर येत आहेत आणि मनोज गुप्ता यांचा सिग्नल येतोय तो वाईट बॉल. आउटसाइड दी ऑफस्टम, आउट स्विंग होतोय तो म्हणजे शुभमचा हा चेंडू आणि वाईटच्या स्वरूपात धावसंख्या अंकित झाल्यानंतर समीर सुद्धा मला सांगतात धावसंख्या अंकित झाली ती 46. समीकरण उरले 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावेंची आवश्यकता. स्ट्रायकिंगला विराज मुंडे. हो चेंडू बघतायत पायाच्या मागून लेग स्टिक उखडायची होती, हलकासा चेंडू लेग स्टिकच्या बाहेरून निघून जातोय. पुन्हा एकदा सिग्नल येतो तो वाईट बॉलचा. अतिरिक्त स्वरूपात या 2 धावा येत आहेत. मागचे 2 चेंडू जर आपण बघितले तर अक्षरशः जखडून ठेवलं होतं फलंदाजांना, पण दिशाहीन थोडीशी गोलंदाजी पाहायला मिळते. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू होता पण जसा विराज शफल झाला, ऑप्शनच्या थोडासा पुढे आला, अशा मुवमेंटला पायाच्या मागून ती यष्टी उखडण्याचा प्रयत्न थोडासा असफल ठरतोय आणि हा सुद्धा चेंडू ऑफ लेग स्टिकच्या थोडासा बाहेरून निघून जातोय. त्यामुळे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय 9 चेंडू आणि गरज आहे ती 26 धावेंची, ती म्हणजेच आगासन संघाला. जास्त वेळ घेऊ नका, फास्ट खेळा, गॅप घेऊ नका जास्त. ओव्हर द विकेट. ओव्हर पिच होता.
फुल लेंथ करून घेतलाय आणि मधली यष्टी इथे वाकवली आहे. एक मोठा जो अडसर मध्ये येत होता इथे मात्र विजयाच्या समीप पोहोचत होता जो मात्र खेळाडू, त्या खेळाडूचा अडसर इथे मात्र दूर केलाय आणि क्लीन बोर्डच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज, तो म्हणजेच विराज मुंडे. मोनिश मुंडे मैदानावर येतोय 5व्या क्रमांकावर. थोडंसं सरप्राईज आहे कारण ज्या विनायकने मागच्या सामन्यामध्ये विराजबरोबर जी पार्टनरशिप केली होती आणि त्यानेच मात्र सामना जिंकून दिला, आता पण मोनिशला मात्र प्रमोट केलं आहे 5व्या क्रमांकावर, त्या म्हणजेच निल्सन मडवीने. एकूण 3 गडी बाद ही पार्टनरशिप थोडीशी आणि छोटीशी पाहायला मिळाली मैदानावर. धावसंख्या आपण बघत आहोत, अंकित झाले ते एकूण 47 धावा. हा संघर्ष आता मात्र कुठेतरी थांबला असं वाटतंय कारण विराज तंबूत परतला आहेत आणि तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये आता मात्र गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 26 धावेंची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाही असं मी म्हणणार नाही की मात्र संघर्ष थांबला आहे, पण सामना संपलेला नाही आहे. केजूसुद्धा तेवढी ताकद ठेवतो मोठे मोठे फटके मारण्याची आणि मैदानाच्या आतमध्ये मोनिशला प्रमोट केल्यानंतर मोनिशला मात्र दाखवून द्यावं लागेल की जरी माझा नंबर 5वा जरी असेल तरी मात्र चांगले फटके खेळण्याची किंवा चांगली फटकेबाजी करून सामना जिंकण्याची जिद्द मी सुद्धा ठेवतो. थोडीशी दुखापत पायाला ऑलरेडी होती, हाताला सुद्धा थोडीशी जखम झाली आहे ती विशाल पाटीलच्या. सचिन रमेश तेंडुलकरचं तुम्ही आत्मचरित्र जर वाचलं असेल, त्यांचं प्लेइंग इट माय वे जे पुस्तक जर वाचलं असेल, त्या पुस्तकात खूप त्यांनी नमूद केलं आहे की भरपूर ऑपरेशन, छोटे छोटे मात्र सर्जरी, अशा मात्र भरपूर वेदनेला मी सामोरं गेलो आहे आणि याचा उल्लेख त्याने त्या पुस्तकामध्ये केला आहे. तशी काय इंजुरी तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजेच विशालसाठी 8 चेंडू आणि 26ची गरज. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, कमलेश चेंडू कव्हर करते, थोडेसे फंबल झाले, 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. हा चेंडू सुटला की सोडला गेला हा सुद्धा प्रश्न होता कारण केजूला स्ट्राईकवर आणू द्यायचं नव्हतं आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. मोनिशच्या बॅटमधून या 2 धावा मोनिशने खातं उघडलं आहे आणि संघाची धावसंख्या पुढे सरकवली आहे ती 49 धावा धावफलकावर. 7 चेंडू आणि गरज आहे ती 24 धावेंची. ओव्हर द विकेट शुभम. चेंडू हवेमध्ये खेळत, कव्हर्समध्ये फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, पण चेंडू फक्त बघत राहतील. जबरदस्त आक्रमक फटका आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर येतोय तो चौकार. जे चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. सायकलला ब्रेक लागेल की नाही माहीत नाही, पण इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाजांना आता मात्र ब्रेक लावणं थोडंसं मुश्किल होत चाललं आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक येणारा खेळाडू एक मोठ्या जिद्दीने आणि एक मोठ्या विश्वासाने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. तो आगासन संघासाठी केजूची बॅट कधी तळपणार हा मात्र प्रश्न आता मात्र त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आणि ग्रामस्थांना सुद्धा पडला असेल कारण केजूकडे स्ट्राईक रोटेट झाला होता. आता मात्र केजूकडे स्ट्राईक असणार आणि 6 चेंडूमध्ये गरज असणार ती आगासन संघाला 20 धावेंची. 6 बॉल अँड 20 रन्स टू विन. वडवली बी संघ तुम्ही बघत आहात मैदानावर परफॉर्म करतोय. धावसंख्येचा इथे मात्र सतीशदादा प्रतिष्ठान वडवली बी या नावाने हा संघ इथे खेळतोय. खंदे समर्थक, या संघाचे खंदे समर्थक पूर्ण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळतात. फक्त एक गाव नाही, भरपूर गावं या खास करून या संघाला सपोर्ट करतात. मग त्यामध्ये डोंबिवली वेस्टमधून मी कोपरचा उल्लेख करीन, तिथल्या सर्व प्रेक्षकांचा उल्लेख करीन. तुम्ही पाहता निळजे गावातून सुभाष पाटीलसुद्धा या संघाला प्रमोट करतात. त्याचबरोबर दातिवलीतून मोतीराम दळवीसुद्धा प्रमोट करतात. पंच काही सिग्नल करतात बघा, शानू कुरेशी. चेंडूची मागणी ते केली जाते. या सामन्यासाठी खूप वेळ वाया गेला असं म्हणायला हरकत नाही आहे कारण चेंडूसुद्धा खराब झाले, बऱ्याच वेळा दुखापतसुद्धा झाली, त्यामुळे वेळ या सामन्यासाठी भरपूर गेलेला आहे. 6 चेंडू आणि 20 धावेंची गरज आहे. अजूनही ती चर्चा सुरू आहे. पटकन ती चर्चा संपवा आणि लगेच तुमचा गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आपण घेऊन यायचं आहे. 6 बॉल अँड 20 रन्स टू विन. ऑलरेडी 30 मिनिटं झाली अशी सूचना आमच्या गुणसंख्यक लेखक अशोक पाटील आम्हाला देत आहेत.
खाडी चषक तुम्ही ही स्पर्धा बघत आहात. तिसऱ्या दिवसामध्ये एकूण 6 दिवसांचा कालावधी असलेली क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. एकूण 48 ग्रामीण संघांचा समावेश असलेली क्रिकेट स्पर्धा. मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला की प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी तुम्हाला TVS अपाची गाडी तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर शार्दूल ठाकूरची स्वाक्षरी केलेली बॅटसुद्धा तुम्हाला इथे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रदेशाध्यक्ष सन्माननीय संतोषजी केणे यांच्या माध्यमातून ही बॅट इथे खास करून देण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी. शार्दूल ठाकूरची स्वाक्षरी असलेली. निर्णायक षटकात गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर आकाश पाटील. फिरकी गोलंदाज आहे केजू मुंडेच्या बॅटमधून एक ट्रेडमार्क शॉट फेकून दिलाय. टिपिकल केजू शॉट. षटकार. सत्रामध्ये 5 गडी बाद झाले होते 6 गडी बाद झाले होते वडवली संघाचे. तर आतापर्यंत आगासन संघाचे 3 गडी त्यांनी गमावले आहेत. जरा फास्ट खेळा कारण भरपूर उशीर झाला या सामन्याला. फास्ट खेळायचं थोडं. 125 सव्वाशेवा षटकार या स्पर्धेतला तुम्हाला पाहायला मिळाला तो केजू मुंडेच्या बॅटमधून. फटक्यात एवढी ताकद होती एवढी दाहकता होती तो खूप लांब गेला चेंडू आणि तिथून येण्यासाठी थोडा वेळ सुद्धा लागलाय. समीकरण उरलंय 5 चेंडू आणि मैदानावर गरज आहे ती 14 धावेंची. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स जो SMDच्या माध्यमातून कव्हर केला गेलाय. SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे कॅमेरे तुम्ही पाहतात. एकूण 4 कॅमेरे मैदान कव्हर करतायत आणि 5वा कॅमेरा आमचा पूर्ण व्यासपीठ इथे कव्हर करतोय. पाहुण्यांना कव्हर करतोय. 5 चेंडू आणि 14ची गरज. ओ गुड बॉलिंग. कॉट बिहाइंडचं स्ट्रॉंग अपील. येस इट इज. षटकाराचं उत्तर ताबडतोब देत असताना फिरकी गोलंदाज या निर्णायक षटकामध्ये आकाश पाटील बाद करतोय केजू मुंडेला. बाद झाला आणि अजून एक धक्का लागला मैदानावर तो आगासन संघाला. कंपॅरिझन पुन्हा एकदा सांगतोय 6 गडी बाद झाले वडवली संघाचे आणि 4 गडी आता मात्र बाद झाले ते आगासन संघाचे. धावा अजूनही हव्यात 14 म्हणजे चेंडू शिल्लक आहेत ते 4. 4 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज येतोय तो ओमकार पाटील ज्याचा आज वाढदिवस आहे. बघायचं आहे वाढदिवसाचं गिफ्ट रिटर्न गिफ्ट तो आपल्या संघाला देणार का या सामन्यामध्ये विजय संपादन करून. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू वेग पकडतोय आणि जातोय तो बरोबर लॉंग स्टॉप रिझन मध्ये. पंचांचा सिग्नल बाईटचा आणि हा चौकार. थँक्यू DJ. सामन्याचा रिझल्ट काय लागणार काय माहिती नाही कारण 3 चेंडू अजूनही 10 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू आणि 10 धाव्यांची आवश्यकता. समीकरण मी मगाशीच सांगितलंय तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. विकेट आणि टॉसला तेवढंच महत्त्व आहे. स्पर्धेमध्ये जर सामना बरोबरी सुटला तर विकेट बघितल्या जातील आणि विकेटही समान असतील तर ज्या संघाने नाणेफेक जिंकली आहे तो संघ इथे विजयी होईल. बघायचं आहे कुठल्या संघाच्या बाजूने या सामन्याचा रिझल्ट लागणार. 3 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. येणाऱ्या काळामध्ये डेफिनेटली सांगेन की मात्र खूप निरंतर काळापर्यंत हा सामना प्रेक्षकांच्या लक्षात राहील कारण वडवली संघासमोर चांगली फाईट दिली आगासन संघाने. खोदून काढल्या चेंडू ऑनसाईडला प्लेस केला आहे. मागे जातो चेंडू शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेवल चेंडू कव्हर करतायत आणि मिळते ती 1 धाव. आता मात्र गरज आहे 2 चेंडू आणि 9 धाव्यांची. विकेटच्या आधारावर जर सामना जिंकायचा असेल तर 2 चौकार मारावेच लागतील ते म्हणजे आगासन संघाला. आणि बघायचं आहे आकाश पाटीलच्या समोर कोण धाडस दाखवणार. कुठला फलंदाज येऊन इथे मात्र 2 चौकार वसूल करणार आणि ते चित्र मात्र कोण इथे उभं करणार या आगासन संघासाठी. प्रत्येकाने 100% कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न केला आहे.
केजू मुंडेचा एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला, तो तंबूत परतला. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज बघत आहोत, तो म्हणजेच मोनिश मुंडे, ज्याला मात्र प्रमोट केलंय 5व्या क्रमांकावर. थांबून घ्यायचा प्रयत्न, व्हाईट बॉल, व्हाईट सिग्नल. शानू कुरेशी मात्र सांगत असताना की रिटर्न क्रिजच्या सुद्धा बाहेरून एवढ्या वेगाने चेंडू निघून गेलाय की व्हाईटचा सिग्नल येतोय. 2 चेंडू आणि 8 धावेंची गरज. व्हॉट अ मॅच, जबरदस्त सामना, एक रंगतदार लढत, रंगतदार अवस्थेमध्ये येऊन पोहोचलाय हा 2 बलाढ्य संघांमधील सामना. इथे मागे हटायला अजिबात तयार नाहीत, कारण चांगली मेहनत केली आहे ती म्हणजेच आगासन संघाने या वडवली बी संघासमोर. हा चेंडू, व्हाट अ शॉट, काय मोमेंटम दिला आपल्या संघाला, आणि षटकार. पुन्हा एकदा महत्त्वाची सूचना, कारण अशा मात्र सूचना मी बऱ्याच वेळा दिल्या होत्या आणि काही काही खेळाडू मात्र थोडेसे सरप्राईज होतात किंवा त्या सूचनेकडे लक्ष देत नाही. पण आता सूचना अशी आहे की एका चेंडूत 2 धावेंची गरज आहे. विकेट न गमावता, विकेट गमावायची गरजच नाही आहे, कारण 1 धाव जरी करतोय संघ तरी मात्र हा सामना जिंकू शकतो. कारण कंपॅरिझन जर बघितलं तर 6 गडी बाद झाले होते वडवली संघाचे, तर 4 गडी बाद झालेत आतापर्यंत ते आगासन संघाचे. एका चेंडूवर 1 धाव जरी करतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये तरी आगासन संघ इथे सामना जिंकू शकतो. मगाशीच मी उल्लेख केला की आगासन संघाने एक जबरदस्त फाईट, एक झुंज, एक संघर्ष केला मैदानाच्या आतमध्ये, एक चंग बांधलाय की इथे मात्र कुठल्याही खेळाडूची मात्र खेळी आम्ही वाया होऊ देणार नाहीये. आणि तो प्रयत्न मोनिश मुंडेला 5व्या क्रमांकावर का प्रमोट केलं याचं तो उत्तर देतो आपल्या बॅटमधून. गतवर्षीचा मात्र या स्पर्धेतला उपविजेता संघ आहे वडवली बी, आणि त्या संघाला इथे मात्र स्ट्रगल करावं लागतंय. आणि काय परफॉर्मन्स केला आहे तो म्हणजेच आगासन संघाने. आणि इथे मात्र प्रेक्षक जे बसले होते अक्षरशः उभे राहिलेत, सामना एन्जॉय करतायत. जे पुढचा सामना खेळण्यासाठी जे खेळाडू आले होते ते मात्र टक लावून बघतात या सामन्याकडे की कुठला संघ या फेरीतनं पुढे सरकणार. व्हॉट अ मॅच, जबरदस्त लढत पाहायला मिळते वडवली बी वर्सेस आगासन. आणि मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला की दोन्ही संघाचे पाठीराखे, दोन्ही संघाचे ग्रामस्थ एकच प्रार्थना करत असतील की माझा संघ जिंकू दे, माझ्या गावातला संघ जिंकू दे. आणि इथे मात्र प्रत्येकाच्या या स्वप्नावर कोण खरं उतरणार, वडवली बी की आगासन. एक चेंडू, पुन्हा ते सांगतोय 2 धावेची गरज आहे. एक चेंडू जर 1 धाव जरी करतोय तरी मात्र सामना जिंकू शकतो तो आगासन संघ. डगआउट पूर्णपणे उभा राहिलाय तो म्हणजे आगासन संघाचा. सर्व खेळाडू उभे राहिलेत आणि प्रार्थना करतात की या 1 चेंडूवर 1 धाव येऊ दे. जोरदार टाळ्या होऊ द्या या सामन्यासाठी. व्हॉट अ मॅच, प्रेक्षकांची पसंती पाहायला मिळते या सामन्यासाठी, या स्पर्धेसाठी. खाली चषक 2021. वॉटरमॅनचा वापर केलाय. सामना इथे मात्र टाय झालाय की सामना ते जिंकलाय सामना, कारण 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. आणि काय फिनिश, काय सामना जिंकलाय, काय सेलिब्रेशन पैदाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आगासन संघाने मात्र एक जबरदस्त झुंज दिली वडवली बी सारख्या एका बलाढ्य संघासमोर, आणि सामना अक्षरशः खेच करतो थोडंसं बाहेर या. आणि अपोनंट संघाला सुद्धा विनंती करेन की शेक हँड करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. पुढचा सामना आपण लगेच सुरू करत आहोत. यामध्ये आपण बघणार आहोत नागाव विरुद्ध वाकण, अजून एक हाय व्होल्टेज सामना तुमच्या डोळ्यासमोर येईल. या सामन्यामध्ये